नमस्कार. आपण अख्खं आयुष्य बाहेरच्या जगाला ओळखण्यात घालवतो, पण कधी स्वतःच्या अंतरंगात डोकावून पाहिलंय का? संतांचे शब्द म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपल्याच आत्म्याचा आरसा आहेत. आजच्या या विशेष भागात आपण शब्दांच्या पलीकडे जाऊन तो आरसा पाहणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण यात दडलेला एखादा विचार तुमच्या जगण्याची व्याख्या बदलू शकतो. हा प्रयत्न मनाला भिडला तर तुमची दाद नक्की द्या. संत नामदेव महाराज या अभंगात म्हणतात की, अरे माणसा, या संसाराच्या चक्रातून जर तुला स्वतःची सुटका करून घ्यायची असेल तर त्या उदार आणि कृपाळू पांडुरंगाला मनापासून शरण जा. कारण हा संसार, या अडचणी आणि या जबाबदाऱ्या कधीच संपणाऱ्या नाहीत. युगेच्या युगे उलटून गेली तरी हा प्रपंच असाच सुरू राहील. उलट या संसारात राहून वेगवेगळ्या वासनांची, इच्छांची एक भली मोठी बेडी आपल्या पायात अडकते आणि आपण त्यातच अडकून पडतो. या जगातली माया, हे सुख दुःख सगळं कसं तात्पुरतं आणि नश्वर आहे. आपण वेगवेगळ्या योनीत जन्म घेतो, हालपेष्टा सहन करतो, पण या सगळ्याचा शेवटी शून्यच असतो. म्हणूनच नामदेव महाराज शेवटी कळकळीने सांगतात की, जरा शांत बसा आणि आपल्या मनाला विचारून पहा. जेव्हा जगातील कोणतीही गोष्ट आपल्या कामाला येत नाही, त्या शेवटच्या क्षणी फक्त आणि फक्त तो विठ्ठलच आपल्यासोबत असतो. म्हणूनच त्या पांडुरंगाचे नामस्मरण करा, कारण तोच आपल्याला या भवसागरातून पार करू शकतो. चला तर मग या सुंदर विचाराला आपल्या मनात साठवून ठेवूया आणि पांडुरंगाच्या चरणी लीन होऊया आणि जाणून घेऊया या अभंगाचा भावार्थ, विश्लेषण, सामाजिक संदेश व नैतिक धडा वास्तविक जीवनातील उदाहरणासह. पहिला चरण, आलेनो संसारा सोडवणे करा, शरण जा उदारा पांडुरंगा. भावार्थ विश्लेषण. श्रोते हो, नामदेव महाराज आपल्या संवादाची सुरुवातच खूप आर्ततेने आणि प्रेमाने करतात. ते म्हणतात, अहो माणसांनो, तुम्ही या संसारात आला आहात हे खरं आहे, पण आता या गर्ताधून, या सुखदुःखाच्या चक्रातून स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न करा. या जगामध्ये आपल्याला अनेक संकटे, चिंता आणि दुःख पोखरत असतात. मग यातून सुटायचा मार्ग काय? तर तो मार्ग म्हणजे त्या अथांग, अफाट आणि अत्यंत उदार असणाऱ्या पांडुरंगाला शरण जाणे. तो विठ्ठल इतका दयाळू आहे की तुम्ही कितीही चुका केल्या असल्या तरी तो तुम्हाला पदरात घेतो. संसाराच्या बंधनातून मुक्त व्हायचे असेल तर अहंकाराचा फुगा बाजूला ठेवून स्वतःला पूर्णपणे त्या भगवंताच्या चरणी वाहून देणे हाच एकमेव खात्रीशीर उपाय आहे. सामाजिक संदेश आणि नैतिक धडा. या चरणातून संत नामदेव महाराज समाजाला एकीचा आणि नम्रतेचा संदेश देतात. आपण जेव्हा या जगात येतो तेव्हा केवळ स्वतःचा स्वार्थ न पाहता अहंकार बाजूला ठेवला पाहिजे. समाजात एकमेकांना मदत करणे आणि मोठ्या मनाने दुसऱ्याचे अपराध पोटात घेणे म्हणजेच त्या उदार पांडुरंगाला शरण जाणे होय. संतांना त्या काळी समाजातील अहंकार आणि एकमेकांमधील भिंती नष्ट करायच्या होत्या. वास्तविक जीवनातील उदाहरण, एखाद्या ऑफिसमध्ये किंवा व्यवसायात जेव्हा एखादा तरुण व्यवस्थापक आपल्या कर्मचाऱ्यांशी उद्धटपणे न वागता नम्रतेने वागतो आणि सर्वांना सोबत घेऊन चालतो, तेव्हा तो स्वतःचा अहंकार सोडतो. समाजात जेव्हा आपण एखाद्या गरजू व्यक्तीला कोणतीही अपेक्षा न ठेवता मदत करतो, तेव्हा आपण याच नैतिक धड्याचे पालन करत असतो. दुसरा चरण, प्रपंच न सरे कदा कल्पकोडी, वासनेची बेडी पडे पायीन. भावार्थ विश्लेषण. या दुसऱ्या चरणात नामदेव महाराज मानवी जीवनाचे खूप मोठे सत्य आपल्यासमोर मांडतात. आपण नेहमी विचार करतो की आजची जबाबदारी संपली की मी देवाचे नाव घेईन, मुलांचे लग्न झाले की निवांत भक्ती करेन. पण महाराज म्हणतात, हा प्रपंच, हा संसार कोट्यवधी वर्षे उलटली तरी कधीच संपत नाही. माणसाची एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी तयारच असते. आपल्या मनात असणाऱ्या या ज्या अनंत वासना आणि इच्छा आहेत, त्या एखाद्या बेडीसारख्या आपल्या पायात अडकतात. जसा एखादा कैदी बेड्यांमुळे मुक्तपणे फिरू शकत नाही, तसेच आपण या इच्छा आकांक्षांच्या बेडीमुळे संसाराच्या मोहात जखडून पडतो. संसार कधीच संपणार नाही, त्यामुळे तो संपण्याची वाट न पाहता चालू संसारातच विठ्ठलाची कास धरणे गरजेचे आहे. सामाजिक संदेश आणि नैतिक धडा. हा चरण समाजाला अतिरेकी लोभ आणि मोहापासून दूर राहण्याचा मोठा धडा देतो. संतांना समाजाला हे सांगायचे होते की पैशाची आणि वस्तूंची हाव कधीच संपत नाही. जर आपण फक्त माझं करत राहिलो तर आपण लोभाच्या बेडीत अडकून पडू आणि समाजाचे नुकसान करू. समाजात समाधान आणि वाटून घेण्याची वृत्ती असली पाहिजे. वास्तविक जीवनातील उदाहरण, आजच्या काळात आपण पाहतो की अनेक लोक जास्त पैसे कमावण्याच्या नादात किंवा मोठे घर आणि महागडी गाडी घेण्याच्या मोहात इतके अडकतात की ते आपल्या वृद्ध आई वडिलांना किंवा कुटुंबाला वेळ देऊ शकत नाहीत. पैशाची ही हाव म्हणजेच पायात पडलेली वासनेची बेडी आहे, जी माणसाला सुखाने जगू देत नाही. तिसरा चरण, व्यर्थ मायादेवी गर्भवास गोची, नश्वर भोगाची नाना योनी. भावार्थ विश्लेषण. श्रोते हो, महाराज इथे खूप कडक शब्दांत आपल्याला जागे करतात. या जगात दिसणारी ही जी माया आहे, जी आपल्याला भुरळ पाडते, ती प्रत्यक्षात व्यर्थ आहे. आपण ज्या सुखसोयींच्या मागे धावतो ते भोग अत्यंत नश्वर आहेत, म्हणजेच आज आहेत आणि उद्या नष्ट होणारे आहेत. या तात्पुरत्या सुखाच्या मागे लागून आपण स्वतःचे किती मोठे नुकसान करून घेतो हे सांगताना महाराज गर्भवासाची यातना आठवून देतात. या मायेच्या बाजारामुळे माणसाला 84 लक्ष योनींच्या फेऱ्यात अडकावे लागते, नाना प्रकारच्या जन्मांचे दुःख भोगावे लागते आणि पुन्हा पुन्हा मातेच्या उदरात क्लेश सहन करावे लागतात. हे सगळे भोग क्षणभंगूर आहेत. या जगातील कोणतीही संपत्ती किंवा सुख तुम्हाला कायमचे समाधान देऊ शकत नाही, उलट ते तुम्हाला अधिकच बंधनात टाकते. हा अत्यंत मोलाचा इशारा महाराज इथे देतात.
सामाजिक संदेश आणि नैतिक धडा. संत नामदेव महाराज या चरणातून समाजाला तात्पुरत्या सुखाच्या मागे न धावण्याचा आणि पर्यावरणाचा, निसर्गाचा आदर करण्याचा संदेश देतात. केवळ शारीरिक किंवा क्षणिक सुखाचा विचार करून माणसाने प्राणी आणि निसर्गावर अत्याचार करू नये. सर्व सजीव सारखेच आहेत, त्यामुळे प्रत्येकाचा आदर राखणे हाच खरा सामाजिक धर्म आहे. वास्तविक जीवनातील उदाहरण. आजकाल लोक जिभेच्या चवीसाठी किंवा केवळ फॅशनसाठी प्राण्यांवर अत्याचार करतात किंवा निसर्गाचा हास करतात. प्लास्टिकचा बेसुमार वापर करून आपण पुढच्या पिढीसाठी पृथ्वी प्रदूषित करत आहोत. हे क्षणिक भोग सोडून निसर्गाचे रक्षण करणे म्हणजेच या नश्वर सुखाच्या पलीकडे जाऊन विचार करणे होय. चौथा चरण. नामा म्हणे पहा विचारुनी मनी. स्मरावा निर्वाणीन पांडुरंग. भावार्थ विश्लेषण. अभंगाच्या शेवटी संत नामदेव महाराज अत्यंत प्रेमाने आपल्या रसिक श्रोत्यांना आणि स्वतःच्या मनाला एक कळकळीची विनंती करतात. ते म्हणतात, मी जे काही सांगतोय त्यावर तुम्ही शांतपणे स्वतःच्या अंतःकरणात विचार करून पहा. स्वतःच्या मनालाच प्रश्न विचारा की आपण आयुष्यभर जे करतोय ते बरोबर आहे का. जेव्हा माणसाचा अंतकाळ जवळ येतो, जेव्हा आयुष्याचा अंतिम क्षण असतो, ज्याला महाराज निर्वाणीची वेळ म्हणतात, तेव्हा सगळे सोयरे, संपत्ती, मान सन्मान यांपैकी काहीही सोबत येत नाही. त्या कठीण प्रसंगी फक्त आणि फक्त तो पांडुरंगच आपल्या पाठीशी उभा राहतो. म्हणून आयुष्याच्या शेवटच्या क्षणी विठ्ठलाचे स्मरण व्हावे असे वाटत असेल तर आजपासून आणि आत्तापासूनच त्या विठ्ठलाचे नाव घ्यायला सुरुवात करा. तोच या भवसागरातून पैलतीराला नेणारा एकमेव तारणहार आहे. सामाजिक संदेश आणि नैतिक धडा. शेवटच्या चरणात संत नामदेव महाराज अत्यंत महत्त्वाचा नैतिक धडा देतात, तो म्हणजे आत्मपरीक्षण. समाज तेव्हाच सुधारू शकतो जेव्हा प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या मनात डोकावून बघेल. संकटाच्या वेळी किंवा जीवनाच्या शेवटच्या क्षणी केवळ सत्य आणि चांगुलपणाच सोबत येतो. त्यामुळे समाजात वावरताना नेहमी विवेक जागा ठेवा आणि सत्कर्माची कास धरा. वास्तविक जीवनातील उदाहरण. जेव्हा समाजात एखादी मोठी आपत्ती येते, जसे की पूर किंवा महामारी, तेव्हा लोक आपली जात, धर्म आणि मतभेद विसरून एकमेकांच्या मदतीला धावून जातात. संकटसमयी माणसाला सुचणारी हीच ती शुद्ध बुद्धी आणि चांगुलपणा म्हणजेच मनातून पांडुरंगाचे स्मरण करणे होय. आजच्या म्हणजेच सध्याच्या काळातील नवीन पिढीसाठी अभंगाचा संदेश त्यांच्या आधुनिक भाषेत. प्रिय तरुण मित्रांनो, हा अभंग जर युवा पिढीच्या भाषेत सांगायचा झाला तर तो मेंटल पीस आणि मिनिमलिझमचा संदेश देतो. ॲप अनइन्स्टॉल करा, सिस्टीम रिबूट करा. आजची पिढी सतत धावतेय. हे हवंय, ते हवंय, करिअर, पॅकेज, ट्रिप्स, सोशल स्टेटस. ही कधीही न संपणारी शर्यत आहे. नामदेव महाराज सांगतात, टेक अ पॉज. हा लूप कधीच संपणार नाही. या शर्यतीतून बाहेर पडा, फोमो सोडा आणि जोमो जॉय ऑफ मिसिंग आउट अनुभवा. कॉर्पोरेट जग आणि सोशल मीडियाचे अल्गोरिदम आपल्या इच्छांवर नियंत्रण ठेवत आहेत. तुम्हाला कशाची गरज आहे हे तुमच्यापेक्षा अमेझॉनला जास्त ठाऊक असते. हा अभंग सांगतो, या बाह्य जगाच्या अल्गोरिदमच्या बेड्या तोडा आणि स्वतःचे नियंत्रण स्वतःच्या हातात घ्या. सेल्फ कंट्रोल. अध्यात्म म्हणजे माइंडफुलनेस. इथे पांडुरंग म्हणजे फक्त देव्हाऱ्यातील मूर्ती नाही. पांडुरंग म्हणजे तुमच्या आत असणारी शांतता आणि पॉझिटिव्ह एनर्जी. जेव्हा तुम्ही खूप स्ट्रेसमध्ये, मेंटल बर्नआउट असता, तेव्हा ध्यान, मेडिटेशन करणे, निसर्गाच्या सानिध्यात जाणे आणि स्वतःला विश्वाच्या ऊर्जेला समर्पित करणे म्हणजेच शरण जाणे. स्मरावा निर्वाणीन पांडुरंग. अंतःकरणाचा आवाज, इनर व्हॉइस. जेव्हा तुमचे ब्रेकअप होते, नोकरी जाते किंवा नैराश्य येते, हाच आजच्या काळातील निर्वाणीचा क्षण आहे. तेव्हा तुमचे इंस्टाग्राम फॉलोअर्स किंवा बँक बॅलन्स तुम्हाला वाचवू शकत नाही. अशावेळी तुमच्या आत असणारी मानसिक शक्ती, तुमचा आत्मविश्वास, पांडुरंग तुम्हाला वाचवतो. संत नामदेव महाराज आजच्या पिढीला सांगत आहेत, बाहेरच्या जगात कितीही गोष्टी मिळवा, जोपर्यंत तुम्ही आतून शांत आणि समाधानी होत नाही तोपर्यंत तुम्ही सुखी होऊ शकत नाही. त्यामुळे स्वतःच्या मनाचा विचार करा. विचारुनी मनी. इच्छांचे गुलाम बनू नका आणि त्या परम शांततेशी, पांडुरंगाशी कनेक्ट व्हा. धन्यवाद. हा अभंग आपल्याला जगण्यापासून पळ काढायला सांगत नाही, तर जगण्याचा योग्य दृष्टिकोन देतो. संसार कधीच संपणार नाही, पण त्यात बुडून स्वतःला गमावू नका. भौतिक सुखे नश्वर आहेत. मनाला शांती आणि आत्म्याला मुक्ती केवळ भगवंताच्या चरणांशी किंवा ईश्वरी तत्वाशी जोडल्या गेल्यावरच मिळते. हा या अभंगाचा गाभा आहे. गर्दीत हरवलेल्या माणसाला स्वतःची ओळख करून देणं हीच संतांची खरी शिकवण आहे. भावार्थ. संतवाणी हा केवळ उपदेश नाही, तर आपल्या अस्तित्वाचा शोध आहे. तुमच्या प्रतिसादाची ओढ आम्हाला कायम असते. कमेंटमध्ये माऊली लिहायला विसरू नका आणि पुढच्या भागात कोणत्या संतांच्या विचारांचा प्रकाश हवा आहे हे नक्की सांगा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय.